काही मीटिंग चालू नाही, काही चालू नाही मीटिंग मीटिंग. अरे तुम्ही बोलत मग तुम्ही दुसऱ्या मध्यवर्ती बसा तिथं आराम केला काम नाही चालू आता मी जाण तुम्ही चालू करा. पण बोलू नका. नाही नाही रेडी बिलकुल हा रेडी आहे ते. Okay, good day to you. Today I am going to teach you next chapter. The name of the chapter is tense. It is the most important chapter, be remember. If you are poor in this chapter, your English will be poor. And the person whose English is poor, he has no bright future in life. So, I request you try to understand and pay attention fully. Today's chapter is tense. Tense has some meaning. Tense in Marathi tanav, and tense means card. In grammar, tense means card. There are two kinds of tenses. Generally, teachers say, professors say, there are three kinds of tenses. It's wrong. Actually, in fact, खरं पाहता, there are two types of or two kinds of tenses. Number one, principal tenses. Number two, subordinate tenses. Principal tenses are three: present, past, and future. But subordinate tenses are four. Number one is simple, number two is continuous, number three is perfect, number four is perfect continuous. What is the function of principal tenses? Principal tenses show only the time of action, whether it happened in past or present or future. They show only the time of action. They show only main tenses. But subordinate tenses, they show the condition of the action. For showing principal tenses, we use helping verbs. And for showing subordinate tenses, for showing principal tenses, we use helping verbs. And for showing subordinate tenses, we use principal verb. म्हणजे मी असं सांगितलं की टेन्स हा जो शब्द आहे याला दोन अर्थ आहे. पहिलं टेन्स म्हणजे तणाव आणि दुसरं टेन्स म्हणजे काळ. ग्रामरमध्ये टेन्स याचा अर्थ आपण काळ घेतो. काळ म्हणजेच वेळ. जनरली जर टीचर्स पाहिले 90% ते सांगतात की तीन प्रकारचे टेन्सेस आहेत. ते पण रॉंग आहे. टेन्सेस दोनच प्रकारचे आहेत. पहिलं प्रिन्सिपल टेन्सेस म्हणजे मुख्य काळ, दुसरा सबऑर्डिनेट टेन्सेस म्हणजे उपकाळ. सबऑर्डिनेट टेन्सेसला इन शॉर्ट आपण सब टेन्सेस सुद्धा म्हणू शकतो. प्रिन्सिपल टेन्सेस आर 3 इन नंबर. हे संख्येने 3 आहे. पहिलं प्रेझेंट, दुसरं पास्ट, तिसरं फ्युचर. हे जे प्रिन्सिपल टेन्सेस असतात हे फक्त क्रियेची वेळ दाखवतात आणि हे दाखवण्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब्स वापरत असतो. जे सबऑर्डिनेट टेन्सेस असतात ते 4 आहेत. पहिला सिंपल, दुसरा कंटिन्यूस, तिसरा परफेक्ट, चौथा परफेक्ट कंटिन्यूस. आता सिंपल म्हणजे साधा, कंटिन्यूस म्हणजे चालू, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण. हे सबऑर्डिनेट टेन्सेस आपल्याला क्रियेची स्थिती किंवा अवस्था दाखवत असतात. वाक्यामध्ये यांना दाखवण्यासाठी आपण प्रिन्सिपल वर्ब मुख्य क्रियापद वापरत असतो. हा माझा पहिला पॉईंट संपला. आता दुसरा पॉईंट. तर टाइप्स ऑफ प्रिन्सिपल टेन्सेस. मग याच्यामध्ये टाइप्स ऑफ प्रिन्सिपल टेन्सेस सांगितले मी तुम्हाला, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. तर पहिला जो प्रेझेंट टेन्स आहे त्या प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडत असतात. पहिला जो प्रकार असतो त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो. दुसरा जो प्रकार असतो त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणत असतो. प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स. तिसरा जो प्रकार असतो त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चौथा जो प्रकार असतो त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. हे प्रेझेंट टेन्सचे तुम्हाला प्रकार मी 4 पाडून दाखवले. मग हे प्रकार कसे पडतात? प्रत्येक मुख्य काळाचे असे 4 प्रकार पडत असतात. आता मी इथं लिहिलं प्रेझेंट टेन्स. मला बिलकुल डिस्टर्ब करू नका बरं. सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आहे प्रेझेंट टेन्स. हा पहिला मुख्य काळ झाला तुमचा. याचे उपप्रकार आहे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. मी पुन्हा बोलतो. 3 मुख्य काळ आहेत. प्रत्येक मुख्य काळाचे 4 प्रकार होते. मग हे प्रकार कसे पाडतात? मग तुम्हाला लक्षात येईल. प्रेझेंट टेन्सचे प्रकार पाडायचे असतील तर या सिंपलच्या पुढे मी लिहिलं प्रेझेंट टेन्स. हा प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा प्रकार पाडायचा असेल तर प्रेझेंट अगोदर मी लिहिलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा पाडायचा असेल तर पुन्हा मी प्रेझेंट लिहिलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चौथा प्रकार पाडायचा असेल त्याच्या अगोदर मी लिहिणार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार मी पाडले. मी पहिल्यांदा तुमचं लक्ष असेल सिंपलच्या पुढे प्रेझेंट टेन्स दिले आणि तिन्ही वेळेला मी प्रेझेंट टेन्स अगोदर लिहिलेलो आणि टेन्स शेवटी लिहिलेलो. हे प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स आहेत. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा अर्थ कसा लावायचा? साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, असे हे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार झाले. आता आपल्याला पास्ट टेन्सचे 4 प्रकार पाडायचे. ते ह्याच पद्धतीने आपण पाडायचे असतात. मला पास्ट टेन्सचे प्रकार पाडायचे असतील तर मी असं आहे. पहिले सिंपलच्या पुढे मी लिहिणार पास्ट टेन्स, नंतर याच्या पुढे लिहिणार पास्ट कंटिन्युअस टेन्स, याच्या पुढे लिहिणार पास्ट आणि हे परफेक्ट टेन्स, याच्या पुढे लिहिणार पास्ट आणि इथे लिहिलं टेन्स. तर पास्ट टेन्सचा पहिला प्रकार झाला तुमचा सिंपल पास्ट टेन्स. दुसरा प्रकार झाला पास्ट कंटिन्युअस टेन्स. तिसरा प्रकार झाला पास्ट परफेक्ट टेन्स. चौथा प्रकार झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा अर्थ साधा भूतकाळ, याचा अर्थ चालू भूतकाळ, याचा अर्थ पूर्ण भूतकाळ, याचा अर्थ चालू पूर्ण भूतकाळ. हे भूतकाळचे म्हणजे पास्ट टेन्सचे 4 प्रकार झाले. फ्युचर टेन्सचे 4 प्रकार पाडायचे असतील ते ह्याच पद्धतीने आपण पाडत असतो. पहिल्याने आपण काय करायचं, जो प्रिन्सिपल टेन्स आहे मुख्य काळ त्याचं नाव लिहून घ्यायचं असं. नंतर जे 4 उपकाळ आहे तुमचे ते एका खाली एक लिहून घ्यायचे. हे सिंपल लिहिलं मी
हे कंटिन्युअस लिहिलं, हे परफेक्ट लिहिलं, हे परफेक्ट कंटिन्युअस लिहिलं. तर फ्युचर टेन्सचा पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स. दुसरा प्रकार पाहताना त्यासारखंच जायचं. इथे मी अगोदर फ्युचर लिहिलं आणि इकडे टेन्स लिहिलं. हा फ्युचर कंटिन्युअस. इथे लिहायचं असेल मला फ्युचर आणि इथं परफेक्ट टेन्स. इथं लिहायचं असेल मला पहिल्यांदा फ्युचर, नंतर इकडे टेन्स. तर फ्युचर टेन्सचा पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. दुसरा फ्युचर कंटिन्युअस म्हणजे चालू भविष्यकाळ. आणि तिसरा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. असे प्रत्येक मुख्य काळाचे 4 प्रकार आपण पाहतो. सिंपलच्या पुढे दर वेळेला मुख्य काळाचं नाव लिहितो आणि इतर वेळेला जे उपकाळ असतात त्यांच्या अगोदर मुख्य काळाचं नाव टाकत असतो, शेवटी टेन्स लिहित असतो. तर ते त्यांचे प्रकार होऊन जातात. हो यांना सांगा, त्यांना समजत नाही, त्यांना म्हणे घरी जा. आता मी प्रेझेंट टेन्स शिकवायला तुम्हाला जातो. प्रेझेंट टेन्स हा लिहिला मी प्रेझेंट टेन्स. हा जो प्रेझेंट टेन्स असतो याचे 4 प्रकार पडतात. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत. परंतु लक्ष असू द्या, आपल्याला शिकायचं आहे सिंपल प्रेझेंट. आपल्याला सिंपल प्रेझेंट जर शिकायचं असेल सिंपल प्रेझेंट टेन्स जर शिकायचं असेल आपल्याला, तर पहिले आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. प्रेझेंट टेन्सचे मी 4 प्रकार सांगितले तुम्हाला. सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पण हा जो सिंपल प्रेझेंट असतो याचे पुन्हा 4 प्रकार पडतात. पहिला आहे तुमचा सिंपल प्रेझेंट अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक. दूसरा है तुमचा सिंपल प्रेजेंट टेंस. नॉट वर्क. तीसरा है तुमचा सिंपल प्रेजेंट टेंस. सिंपल प्रेजेंट टेंस नेवर वापरू. चौथा है तुमचा सिंपल प्रेजेंट टेंस.
सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी वापरू, म्हणजे टू बीची रूपे वापरू. पुन्हा पहा बरं, हा प्रेझेंट टेन्स समजा. त्या प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार आहे तुमचा सिंपल प्रेझेंट. या सिंपल प्रेझेंटचे 4 प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक सिंपल प्रेझेंट. दुसरा आहे तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स नॉट ऑपरंट. तिसरा आहे तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स नेव्हर ऑपरंट. आणि चौथा आहे तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी ऑपरंट. प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट, आणि दुसरा प्रकार कोणता आहे प्रेझेंट कंटिन्यूस, आणि तिसरा कोणता आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि चौथा कोणता आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस. आता हा जो सिंपल प्रेझेंट आहे याचा जो पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह, तो मी आता तुम्हाला शिकवतो. मी पुन्हा सांगतो, टेन्स हे प्रकरण सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण. हे प्रकरण जर कच्चं राहिलं तर कोणताही जो विद्यार्थी असेल त्याला इंग्रजीमध्ये वाक्य लिहिता येणार नाही. दुसरी गोष्ट, त्याला फ्युचर राहणार नाही. इंग्रजीतील सगळी प्रकरणे ही टेन्स या प्रकरणावरतीच अवलंबून आहे. टेन्स हे प्रकरण संपूर्ण इंग्लिशचं फाउंडेशन आहे. मग ते कोणत्याही वर्गाचा असो आणि कोणत्याही धंद्याचा असो. तर मी चाललो, पहिला तुमचा मुख्य काळ प्रेझेंट टेन्स. हा जो प्रेझेंट टेन्स आहे याचे 4 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे याचे 4 प्रकार पडत असतात. त्याच्यातला पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह. हा प्रकार मी आता येईल, नीट लक्ष ठेवा. तर सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह याच्यामध्ये तुम्हाला नीट लक्षात येईल, प्रेझेंट हा प्रिन्सिपल टेन्स आहे, मुख्य काळ आहे, आणि सिंपल हा सबऑर्डिनेट टेन्स म्हणजे उपकाळ आहे. याला दाखवण्यासाठी मला सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल आणि याला दाखवण्यासाठी मला मुख्य क्रियापद वापरावं लागेल. परंतु हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, या सिंपल प्रेझेंट टेन्स मी तुम्हाला प्रकार किती सांगितले? 4. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह, दुसरा सिंपल प्रेझेंट टेन्स नॉट ऑपरंट, तिसरा सिंपल प्रेझेंट टेन्स नेव्हर ऑपरंट. हे तिन्ही काळ केव्हा वापरतात ते आपल्याला माहीत नाही. दुसरं, याचा जो चौथा प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी ऑपरंट, तो केव्हा वापरतात हे आपल्याला माहीत पाहिजे. या सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले तिन्ही प्रकार वेगळ्या वेगळ्या वापरले जातात, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार आहे तो वेगळ्या वेगळ्या वापरला जात असतो, वेगळ्या कारणांसाठी वापरला जात असतो. मग आता आपण पहिले हे पाहू, सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले तिन्ही प्रकार केव्हा वापरतात. पहिले, आपल्या आताच्या ज्या नित्याच्या क्रिया असतील त्याचं वर्णन करायचं असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह, सिंपल प्रेझेंट टेन्स नॉट ऑपरंट आणि नेव्हर वापरून वापरतात. आताच्या नित्य होणाऱ्या क्रिया कोणत्या? ज्या नेहमी होत असतात. पहा, द सन रायजेस इन द मॉर्निंग, द सन सेट्स इन द इव्हिनिंग, द सन शाईन्स ॲट डे, द मून शाईन्स ॲट नाईट. हा या नित्य क्रिया आहे. द अर्थ गोज राऊंड, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. राईट, द अर्थ गोज राऊंड द सन, ती दररोज सूर्याभोवती फिरते. या क्रिया नित्य. पहिल्यांदा तुमचा मनसून येतो, त्याच्यानंतर पहा
आपला विंटर येतो, नंतर समर येतो. अशा ज्या नित्यक्रिया असतील त्याचं वर्णन करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले 3 प्रकार वापरतो. आणखी आताच्या घटना जर आपल्याला थोडक्यात सांगायच्या असतील तर त्याच्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, आय स्लीप ॲट 9 o'clock, आय गो टू माय कॉलेज रेग्युलरली. नीट पॉवर आताच्या नित्यक्रिया आहे. एव्हरी डे आय ईट फूड, एव्हरी डे आय वर्क ॲट डे टाईम, एव्हरी डे आय स्लीप ॲट नाईट. या आताच्या नित्याच्या क्रियांचं वर्णन करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंटिंगचे पहिले 3 प्रकार वापरतो. आणखी केव्हा वापरतो? आताच्या म्हणजे प्रेझेंटमध्ये आपल्या काही सवयी असतील, आपले काही छंद असतील, आपले काही शौक असतील, त्यांचं वर्णन करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा सिंपल प्रेझेंटिंगचे पहिले 3 प्रकार वापरले जातात. मग आताच्या सवयी, आय ऑफन लाय, मी नेहमी खोटं बोलतो. ही आताची सवय आहे माझी. दुसरं छंद, डेली आय वॉच TV, मी दररोज TV पाहतो, हा छंद आहे माझा. सम पीपल स्मोक सिगार्स, सम पीपल ड्रिंक वाईन, सम पीपल ड्रिंक मटन, हे त्याचे शौक आहे. मग आताच्या सवयी असतील, छंद असेल, शौक असेल, त्याचं वर्णन करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले 3 प्रकार वापरतात. पुन्हा पहा बरं, मी काय सांगितलं, सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले 3 प्रकार केव्हा वापरतात? आताच्या नित्यक्रिया ज्या घडणाऱ्या आहेत त्याचं वर्णन करण्यासाठी. मी तुम्हाला त्याची उदाहरणं दिली. द सन रायजेस इन द मॉर्निंग, द सन शाईन्स ॲट डे टाईम, द मून रायजेस ॲट नाईट, द मून शाईन्स at night, the earth goes round, the earth goes round the sun. या नित्याच्या क्रिया घडणार, जगामध्ये ज्या क्रिया नित्य घडत असतात त्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. दुसरं, आताच्या घटना जर थोडक्यात सांगायच्या असतील त्यासाठी सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, I do my work daily, I sleep at 9 o'clock at night. या आताच्या माझ्या नित्याच्या क्रिया आहेत. याचं वर्णन करण्यासाठी थोडक्यात सांगितले मी त्या. आय व्हिजिट माय फ्रेंड, आय ट्रॅव्हल बाय बस. या आताच्या माझ्या नित्याच्या क्रिया थोडक्यात सांगण्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला. पुढचं काय सांगितलं? आताच्या सवयी असो, छंद असो, शौक असो. मग सवय सांगितली, आय ऑफन स्पीक लाय, मी नेहमी खोटं बोलतो, ही माझी वाईट सवय. दुसरं सांगितलं तुम्हाला छंद, डेली आय वॉच TV, हा माझा छंद आहे TV पाहणं. काहीचे शौक असतात, सम पीपल स्मोक सिगार्स, सम पीपल ड्रिंक वाईन, सम पीपल ईट मटन, हे त्यांचे शौक आहे. मग आताचे जे शौक असतील, सवयी असतील, छंद असतील, त्याचं वर्णन करण्यासाठी सुद्धा सिंपल प्रेझेंटचे पहिले 3 प्रकार वापरतात. मग सिंपल प्रेझेंटचा आणखी एक उपाय कोणता? जे अमर सत्य असतं. अमर सत्य 2 प्रकारचं असतं. त्याचं वर्णन करण्यासाठी फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलं जातं. नीट पहा, प्रत्येक मुख्य काळाचे किती प्रकार सांगितले मी? 4. मुख्य काळ किती तुमचे? 3. मग 3 मुख्य काळाचे उपप्रकार किती झाले? 3 चौक 12. या 12 जे टेन्सेस आहे याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असा एकुलता एक टेन्स आहे की ज्याचा उपयोग अमर सत्याचं वर्णन करण्यासाठी केला जातो. दुसरा कोणता टेन्स वापरला जात नाही. मग असं का असतं? त्याचं कारणही मी नंतर सांगतो. आता अमर सत्याचे प्रकार 2 असतात. पहिलं युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे विश्वाससंबंधीचं सत्य, आणि दुसरं हॅबिच्युअल फॅक्ट, म्हणजे व्यवहाराचे सत्य. आता युनिव्हर्सल ट्रूथ मी तुम्हाला एवढ्यात एक वाक्य बोललो होतो, द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, हे अमर सत्य आहे.
द सन सेट्स इन द वेस्ट, तो पश्चिमेला मावळतो, हे अमर सत्य आहे. पण हे विश्वातील आहे, युनिव्हर्सल आहे, म्हणून याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतो. आता हॅबिच्युअल फॅक्ट म्हणजे व्यवहारातील सत्य, कोणतं आपण नेहमी म्हणतो सत्यमेव जयते. जो सत्यवान असतो तो कधी पराजित होत नाही. हे हॅबिच्युअल फॅक्ट आहे, हे व्यवहारातील सत्य आहे. असं कोणतंही सत्य असू द्या, त्याचं वर्णन करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले 3 प्रकार वापरले जातात. मग मी पुन्हा बोलतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचे पहिले 3 प्रकार केव्हा वापरतात? नित्याच्या क्रियाचं वर्णन करण्यासाठी. दुसरं, आताच्या घटना थोडक्यात सांगण्यासाठी. तिसरं, आपल्या आताच्या सवयी, छंद आणि शौकचं वर्णन करण्यासाठी. चौथं, अमर सत्याचं वर्णन करण्यासाठी. असे सिंपल प्रेझेंटचे पहिले 3 प्रकार वापरले जात असतात. मग सिंपल प्रेझेंटचा चौथा प्रकार जो आहे टू बी वापरून, तो केव्हा वापरतात? कर्त्याचं आताचं ठिकाण, आताची वेळ, आताचे गुण, त्याचं पूरक नाम म्हणजे कॉम्प्लिमेंट हे दाखवायचं असेल, त्याच वेळेला सिंपल प्रेझेंटचा चौथा प्रकार टू बी वापरून हा वापरला जातो. इथपर्यंत माझं सांगून जा की सिंपल प्रेझेंटचे पहिले 3 प्रकार केव्हा वापरतात. मग या सिंपल प्रेझेंटचा पहिला प्रकार आला तुमचा सिंपल प्रेझेंट अफर्मेटिव्ह. मग याची वाक्य वगैरे कशी बनवायची ते आपल्याला पाहिजे. मग कोणतंही जे वाक्य असतं त्याच्या सुरुवातीला आपण काय लिहितो? करता. मी लिहिला करता, हा दुसरा करता लिहिला. मग तुम्हाला लक्षात येईल या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मुख्य काळ कोणता आहे? तुमचा प्रेझेंट टेन्स. आणि सबऑर्डिनेट टेन्स कोणता आहे? तुमचा सिंपल. वाक्यामध्ये कर्त्यानंतर प्रथम मुख्य काळ दाखवतात आणि मुख्य काळ दाखवण्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. ही तो उपकाळ तुमचा सिंपल आला. मग हा जो उपकाळ याच्यात आपल्याला दाखवायचा असेल तर आपल्याला प्रिन्सिपल वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद वापरावं लागेल. मग पहिले मी चुकीची वाक्य लिहिली आणि नंतर ते वाक्य मी करेक्ट करत जाईल. मग तुम्ही म्हणणार पहिले चुकीचं वाक्य का लिहायचं? हो, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही म्हणून मी ज्यावेळेला टेन्स सिंपल प्रेझेंट असतो त्यावेळेला प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी कर्त्यानंतर आपण डू वापरतो. प्रथम पुरुषी कर्ता असेल तर त्याच्यानंतर डू येईल. सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषी कर्ता असेल त्याच्यानंतरही डू येईल. तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्ता असेल त्याच्यानंतर सुद्धा डू येईल. पहा, हे फर्स्ट पर्सन आहेत, आय मी, यू सेकंड पर्सन आहेत आणि दे हे थर्ड पर्सन प्लुरल. यांच्यानंतर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी मी डू सहाय्यकारी क्रियापद वापरतो. परंतु कर्ता तर माझं ही असेल किंवा सी असेल म्हणजे इट असेल, हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. याच्या बाबतीत आपल्याला फार सांभाळून राहावं लागेल. याच्यानंतर जर मी प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी डू लिहिलं तर ते रॉंग आहे. असं का? कारण ज्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही शिकत असता त्याच्यानंतर येणारं सहाय्यकारी क्रियापद असो नाही तर मुख्य क्रियापद असो, त्याचं जे पहिलं रूप असेल हे पहिलं रूप आहे. त्याचं जर पहिलं रूप असेल आणि त्या पहिल्या रूपाची शेवटची अक्षरे जर एस असेल, डबल एस असेल, एस एच असेल, सी एच असेल, टी एच असेल, एक्स असेल, झेड असेल किंवा ओ असेल, त्याला ई एस प्रत्यय लागतो. आता हे जे डू मी लिहिलं याचा लास्ट लेटर शेवटचा अक्षर कोणता आला? ओ, बरोबर. पण हे केव्हा? ज्यावेळेला करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल त्यावेळेला. मग इथं डू असल्यामुळे शेवटचा अक्षर ओ असल्यामुळे मला ई एस लावावं लागेल, इथं ई एस लावावं लागेल, इथं ई एस लावावं लागेल. आता बरोबर. मग प्रथम पुरुषी जी कर्ते आहे तुमची त्यांच्यानंतर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी मी डू वापरलं. सेकंड पर्सन द्वितीय पुरुषानंतर सुद्धा डू वापरलं आणि थर्ड पर्सन प्लुरल तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्त्या पुढे सुद्धा मी डू वापरलं. त्याच्यात प्रेझेंट टेन्स दाखवलं गेलं. तुम्ही म्हणणार प्रेझेंट टेन्स कसं काय दाखवलं गेलं? आणि डू आणि डजच प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी इथं का वापरतात? कारण ते आताची वेळ दाखवतात. तुम्ही नीट पहा, डू म्हणजे आहे
डू म्हणजे आहे. एक वचनी कथानंतर जर डू आलं तर त्याचा अर्थ आहे. अनेक वचनी कथानंतर जर डू आलं त्याचा अर्थ आहे तर. मग आहे तर म्हणजे आता, म्हणजेच आताची वेळ, म्हणजेच प्रेझेंट टेन्स. हे जे डज आहे याला एकच अर्थ असतो, कारण ते एक वचनी कर्त्यानंतर येतो, म्हणून त्याचा अर्थ फक्त आहे. तर डू आणि डज इथं काय दाखवतात? प्रेझेंट टेन्स. आता मला दाखवायचं सिंपल. मग सिंपल दाखवायचं असेल त्यासाठी मला मुख्य क्रियापद वापरावं लागेल. मी इथे लिहिलं राईट. मग हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग ज्या वेळेला मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वाक्यामध्ये आपल्याला दिसतं त्यावेळेला आपण समजून घ्यायचं असतं की तो टेन्स सिंपल आहे. कोणताही सिंपल टेन्स दाखवण्यासाठी, मग तो सिंपल प्रेझेंट असतो, सिंपल पास्ट असतो, नाही तर सिंपल फ्युचर असतो, त्याच्यामध्ये सिंपल टेन्स दाखवण्यासाठी आपल्याला मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागतं. मी इथं टीस लिहिलं, इथं फिक्स लिहिलं, इथं मी किस लिहिलं, इथं समजा वॉट्स लिहिलं. तुम्ही नीट पाहा बरं. इथं मी गो लिहित असतो, इकडे मी क्रियापद लिहिलं रीड, इथं लिहिलं मी जम्प, इथं लिहिलं मी डान्स. ही सगळी प्रिन्सिपल वर्ब्स आहेत. ही मुख्य क्रियापदे आहे, ही पहिली रूपे आहे. म्हणून याच्यावर हा जो कार्ड हा सिंपल झाला. पण तुम्हाला लक्षात येईल असं ज्यावेळेला मी लिहित असतो ही वाक्य चुकीची आहे, आपण अशी नाही लिहिली. मग याचा नियम कोणता आहे? ज्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स असतो आणि तो अफर्मेटिव्ह होकारात्मक असतो त्यावेळेला डू आणि डज हे मुख्य क्रियापदात जातात. इथं मी डू आणि डज सेपरेट ठेवलेले, अलग ठेवलेले, मुख्य क्रियापदात टाकलेले नाही आहे, म्हणून ही सेंटेन्सेस रॉंग आहे. मग हे डोस जर मुख्य क्रियापदावर गेलं तर मुख्य क्रियापदाचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारामध्ये बदल नाही. हे डू मी याच्यात टाकलं, याच्यात बदल नाही होत. हे डू मी याच्यात टाकलं, याच्यात बदल नाही होत. हे डू याच्यात गेलं, बदल नाही झालं. हे डू याच्यात गेलं, बदल नाही झाला. मग आता आपण लक्षात ठेवायला पाहिजे कोणत्याही वाक्यामध्ये करता आला आणि त्याच्यानंतर जर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलं आणि त्याचं मूळ स्पेलिंग जसंच्या तसं दिलेलं असेल तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये डू घुसलेला आहे आणि ते डू आपल्याला बाहेरून दिसत नाही आणि त्या डूवरनं तो प्रेझेंट टेन्स आहे. परंतु याच्यात जर मला डस टाकायचा असेल तर याचा शेवटचा अक्षर कोणता? सी आहे. मग ही अक्षरे आपल्याला पाठ असू द्यावी लागतात. कोणता? एस, डबल एस, एस ए, सी ए, पी ए, एक्स, झेड आणि ओ. मग तुम्हाला लक्षात येईल इथं मी लिहिलं गो. आता याचं डू याच्यात गेलं तर बदल होणार नाही, परंतु